जय भीम, नमो बुद्धाय. आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाशाकडे नेण्यासाठी आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या नातवाचे नामकरण प्रकाश असे करतात. हा प्रकाश साक्षात बाबासाहेबांच्या मांडीवर खेळताना उजळून निघतो आणि आणखी तेजस्वी होतो. पुढे 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण होते. अवघ्या 1.5 वर्षाचा प्रकाश आजोबांच्या प्रेमाला पोरका होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू झालेला आंबेडकर घराण्याचा संघर्षमय प्रवास अद्यापही संपलेला नाही. बाबासाहेबांचा केवळ रक्ताने वारसा सांगत नाही, तर बाबासाहेबांचा वैचारिक वारसा सर्वार्थाने सार्थही ठरवतो. 5 फेब्रुवारी 1988 अचानक मुंबईची रस्ते माणसांच्या गर्दीने फुलून जातात. बघता बघता आंबेडकर विचार संवाद समितीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात तब्बल 5 लाखाहून अधिक भीम सैनिकांचा विराट मोर्चा निघतो आणि राष्ट्रीय स्तरावर एक नवे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर आकाराला येऊ लागते. खरा आंबेडकरी झंझावात काय असतो याची प्रचिती हा मोर्चा अखिल भारताला देतो. पुढे 1990 मध्ये बाळासाहेबांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाळासाहेब आंबेडकर भारतीय संसदेची पायरी चढतात तेव्हा असंख्य आंबेडकरी अनुयायांचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी पाणवतात. बाळासाहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार आले, मात्र ते त्यांना कधी डगमगले नाही. ते एक योद्धा म्हणून प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले. त्यांनी परिस्थितीशी 2 हात केले. 27 नोव्हेंबर 1993 बाळासाहेबांच्या 2 हातांना नवी साथ मिळते. बाळासाहेबांचा प्राध्यापक अंजली मायदेव यांच्यासोबत विवाह होतो आणि त्यांचे हात आणखी बळकट होतात. हे दाम्पत्य आपल्या सहजीवनात रमण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या करोडो अनुयायांच्या सुखदुःखात रममाण होतात, धन्यता मानतात. हा संघर्ष त्यांच्यासाठी सोपा नव्हता. आंबेडकर घराण्यातील पुरुषांच्या वाट्याला आलेला संघर्ष स्त्रियांनाही चुकला नाही. प्राध्यापक अंजली मायदेव आंबेडकर घराण्याची सून होताच तमाम आंबेडकरी जनतेचे मातृत्व स्वीकारतात आणि आंबेडकर घराण्याचा वारसा जबाबदारीने पुढे नेतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात, कर्तृत्वात आणि नेतृत्वात आंबेडकरपण प्रकर्षाने झळकत असल्यामुळे त्या नेता म्हणून बहुजन चळवळीत लोकमान्य झाल्या आहेत. युतीबाबत निर्णय असो की युती तोडण्याबाबत, भारिप बहुजन महासंघ विसर्जित करून वंचित बहुजन आघाडीचा निर्णय असो, प्रत्येक प्रसंगी अंजलीताई बाळासाहेबांच्या पाठीशी फक्त उभ्या राहिल्या नाहीत, तर स्वतः मैदानात उतरून त्यांच्या विचारांना आणि चळवळीला त्यांनी ताकद दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये नवी शिस्त आली. आता कार्यकर्ते गोल ओरिएंटेड काम करू लागले आहेत. कामाचे मूल्यमापन होऊ लागल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा प्रवास अधिक प्रभावी झाला आहे. हल्ली वंचितमध्ये प्रत्येक कामाचं सूक्ष्म नियोजन होऊ लागलं आहे. याच माध्यमातून वंचितची महिला आघाडी अंजलीताईंनी मजबूत केली आहे. बाळासाहेबांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा अकोला पॅटर्न यशस्वी करून मोठमोठ्या राजकीय पंडितांची गणितं चुकवली. खरं म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा अकोला पॅटर्न हा बाळासाहेबांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जातीविरहित समाजरचनेसाठी टाकलेले भक्कम पाऊलच म्हणावे लागेल. लोकसभा ते थेट ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अकोला पॅटर्न प्रभावी राहिला आहे. म्हणूनच गैर राखीव मतदारसंघात सुद्धा वंचित बहुजन आघाडी दमदारपणे यशस्वी होत आहे. वंचित बहुजन आघाडीने
बहुजन प्रवर्गाची नवी व्याख्या देशाला दिली आहे. आता राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक पर्याय नसून गलिच्छ राजकारणाला कंटाळलेल्या नागरिकांना एक सक्षम आणि प्रभावी उपाय वाटतो आहे. राजकारणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक परिवर्तनाची नवी क्रांती असलेल्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांना सह्याद्री फाउंडेशनसह आम्हा कलावंतांचा मानाचा मुजरा. आणि यशवंत उपाख्य भैयासाहेब आंबेडकर माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी या साधीन माझ्या पेटण्याचा सोहळा मी आमंत्रित करतोय. क्रांती सूर्य महात्मा फुले यांचे वैचारिक वारसदार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक आणि रक्ताचे वारसदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं. आणि सोबतच मी आमंत्रित करतोय त्या ओळींनी माईंना की ज्या ओळी किशोरवडींनी माझ्या सिनेमासाठी महात्मा फुले आणि सावित्री माईंसाठी दिल्या की हात असा घेतलास हाती जन्मभराची साथ दिली. हात असा घेतलास हाती जन्मभराची साथ दिली. देवत तू राहिला खरा पण मी माझ्या जीवाची वाट दिली. सबलपणाचा अर्थ उमगला सये तुझ्या गैरानेतली इतिहासाला पडेल पुढे अशीच आमची सावित्री. आदरणीय माई साहेबांना आणि साहेबांना मी विनंती करतोय कृपया आपण स्थानापन्न व्हावं आणि माझ्यासोबत साहेबांच्या भावविश्वात प्रवेश करायला आपण तमाम जनसमुदाय आता तयार आहे. मुलाखत पूर्ण राजकीय आहे, भावनिक आहे आणि रोमॅन्टिक पण आहे. असे प्रश्न जे कधी तुम्ही ऐकले नसतील आणि अशी उत्तर ज्यांची कधी तुम्ही कल्पना केली नसेल हे सर्व तुम्हाला आता ऐकायला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. मी माझ्यासोबत सह मुलाखत करण्यासाठी संवाद साधण्यासाठी निमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा संदीपजी कुलकर्णी ज्यांनी महात्मा फुलेंची भूमिका या चित्रपटात साकारलेली आहे. मित्रांनो, माझ्यासाठी सर्वात सुखाचा आणि आनंदाचा क्षण आहे. फुले शाहू आंबेडकर विचारांना मी लहानपणापासून वाहिलेला. बाळासाहेबांविषयी माईंविषयी मला प्रचंड आकर्षण असायचं आणि मला खरंच कुठेतरी थोडासा विश्वास बसत नाही आहे की आज या सह्याद्रीच्या मंचावर माझ्यासमोर बसलेल्या किती मोठी गोष्ट आहे. ज्या माणसाच्या स्वागतासाठी येण्यासाठी अवघा भारत खुला आहे. हात मोकळे करून त्यांना स्वागतासाठी बोलावतो आहे आणि या महामानवाचा जीव माईचा जीव आमच्या अकोल्यात गुंतला आहे आणि आपलं कर्तव्य आहे की यांच्या भावविश्वात आपणही जरासा प्रवेश करावा शिरावा. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम मायबाप रसिकांचं स्वागत करतो आणि या भावविश्वास शिरण्यासाठी मी संदीपजी कुलकर्णी याचंही पुन्हा स्वागत करतो आणि निमंत्रण करतो. संवाद जिव्हाळ्याचा साहेब 1954 साल असेल. प्रज्ञा अत्रेंनी महात्मा नावाचा सिनेमा बनवायला घेतला आणि त्या सिनेमाचं क्लॅप दिलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या मुहूर्ताच्या शॉटला हजर होते कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्या सिनेमामध्ये छोटीशी भूमिका साकारली ती कर्मवीर गाडगे बाबांनी, राष्ट्रसंत गाडगे बाबांनी. तो सिनेमा आलाय पण तो काही कारणानं प्रदर्शनापर्यंत पोहोचलाच नाही, लोकांपर्यंत तो सिनेमा पोहोचलाच नाही. आज पुन्हा ती पुनरावृत्ती होते आहे आणि आज साहेबांनी ती क्रांतीची मशाल पेटवली. आम्ही आता क्लॅप घेतलीच नाही, आम्ही मशाल पेटवली कारण आम्हाला माहित आहे की मशाल आता साहेबांच्या साक्षीनं या महाराष्ट्राच्या गावागावात जाणार. पहिला प्रश्न, महात्मा फुले
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं नातं अवघ्या जगाला माहिती. त्याच अनुषंगानं पहिला प्रश्न कधी करणार पण सांगा. 5 जानेवारीला रिलीज होतोय आणि तो पूर्णपणे साफ निघालेला आहे, सुरक्षित सिनेमा निघालेला आहे. जसा बघा जेवढा साहेबांना दाखवला आणि साहेबांच्या मी सूचना घेतल्या तर सर्व तसाच्या तसा सिनेमा तो रिलीज होतोय. तुम्हाला पूर्ण आणि स्वच्छ आणि क्रांतिकारी ज्योतिराव फुले पाहायला मिळतील ते साहेबांच्या भाषणातून तुम्ही ऐकता. तो पहिला प्रश्न आपण जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपण कसे पाहता? एक सूर्य मावळतोय आणि दुसऱ्या बाजू सूर्य उगवतोय या दोन गुरु शिष्य यांचं नातं जर मला वाटतं बघायचं असेल तर कोणीतरी पुन्हा व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन याचं असताना वाचलं पाहिजे. माझी मेमरी मला जर सर्व करत असेल राईट तर महात्मा फुलेंनी अमेरिकन ब्लॅक्स जे आहेत, स्लेव्ह जे आहेत, त्यांच्या संदर्भातलं असणारं लिहिलं होतं. आणि आपला असणारा गुरु जे आहे त्यांच्या पुढे असणारा त्यावेळेची माहिती जी थोडीशी अडवली होती अशी असणारी परिस्थिती आणि ती एवढ्या चांगल्या रीतीने त्यांनी असणारा कव्हरअप केलेली आहे की जोपर्यंत तुम्ही असताना ब्लॅक मुवमेंट वाचत नाही किंवा स्लेव्ह मुवमेंट वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला असताना त्याच्यातली बारकावे लक्षात येत नाही. तर हे जे बाबासाहेबांनी जे असणारं गुरु महात्मा फुलेंना मानतात आणि एका अर्थाने शिष्य हे पत्कारतात. इथे पाहिल्यानंतर एक इंटेलेक्च्युअल दोघांचं नातं मी जसं म्हटलं की दोघांमधलं अंतर आहे. एक उदय होतो आणि दुसरा महात्मा फुलेंचा जो आहे ते असं संध्याकाळ होते अशी असणारी परिस्थिती आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे लिहिलेलं आहे ते किंवा काँग्रेस अँड गांधी हॅव हे असताना 35-40च्या दरम्यान लिहिलेलं आहे. आणि महात्मा फुलेंचं असणारे ते लिखाण आहे ते बिगिनिंग ऑफ 19th सेंचुरी असं आहे. एक 40 वर्षाचा कालखंड आहे आणि त्या 40 वर्षाच्या कालखंडामधला जो काही बदल घडलेला आहे त्याचं मला वाटतं एक्सपोजर ज्याला आपण म्हणतो ते एक्सपोजर थांबवण्याचं असणारं जे कौशल्य आहे ते मला वाटतं अधिक मला त्या ठिकाणी भावला असतं. त्या ठिकाणी दोन्हीही तरुण वयामध्ये दोन्हीही लेखकांना असं म्हणजे लेखकांना म्हणजे त्या दोघांनाही बऱ्याच बारकाईने वाचलेलं आहे. त्याच्यावर माझ्या ते लक्षात आलेलं आहे. त्याला ते एक नातं पण मोठं असेल त्या ठिकाणी किंवा गुरु हे जे मानणं जे आहे मी असं मानतो त्याला एक दुसरा एक संदर्भ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी अगोदर कबीराला मानलं. बऱ्याच जणांना असणारा कबीर हे बाबासाहेबांचे गुरु होते किंवा बाबासाहेबांनी कबीराला गुरु मानलंय असं बरंच कधी कारण आम्ही जिथे जिथे आता प्रमोशन या सिनेमातला एक मोठा दृष्टिकोन मिळाला की ते दोघांचं ध्येय एक होतं, पर्पज एक होता, मोठा होता. म्हणजे सावित्रीमाई पण त्या काळात शिकले आणि त्यांच्याबरोबर हे झालं. तर आत्ता सुद्धा सामाजिक कार्यामध्ये अगदी प्रकाश आमटे किंवा बाबा आमटे आणि साधनाताई किंवा अभय बंगर आणि बंगर असे दोघं अगदी यामध्ये त्यांनी स्वतःला हे घेतलेलं असं ओढून घेतलेलं असतं. तसंच आपलं पण दिसतंय. तर म्हणूनच म्हणतो की काही वेळेला विचार वेगवेगळे असतात पण एक मोठा ध्येय एक असतं आणि ऑब्व्हियसली दोन वेगळ्या व्यक्ती असतात. मला असं वाटतं की सामाजिक चळवळीत असलेल्या कुठल्याही जोडप्यासाठी
एका दिशेने वाटचाल करणं आणि समाजाबद्दलची आपली विजन सारखी असणं आणि त्याच्याबद्दलची तळमळ असणं हा तुमच्या सहजीवनाचा खूप मोठा पाया असतो. एखाद्याची ती आकांक्षा आणि दुसऱ्याला त्याच्यामध्ये गोडी नाही अशा पद्धतीने ते पुढे जाऊ शकत नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की आमच्या लग्नामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा जो एक काही मला भाग होता आला त्याच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि खूप वेगळ्या अर्थाने मी समाजाकडे आणि वंचित चळवळीकडे बघायला लागले. अगदी समाजकार्याची पार्श्वभूमी असली तरी सुद्धा ते शिकणं शिकवणं आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं जगणं जवळणं अनुभवणं ह्यात जो फरक असता तो मला खूप अनुभवायला मिळाला. माई तुम्ही म्हटलं की मला महिलांचं सशक्तीकरण जास्त भरवसा किंवा माझं ध्येय महिलांच्या सशक्तीकरणावर आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असेल वगैरे. छोटासा प्रश्न माझ्या मनात येतोय की साहेबांनी ते धोरण राबवलं. एक काळ असा होता की जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती जास्तीत जास्त महिला होत्या आणि इथल्या प्रशासकीय अधिकारीही महिला होत्या. तर या महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळाला नाही. प्रश्न दोघांसाठी आहे माझा. सर, यावेळेला वंचित आघाडीला ही संधी मिळते तर आम्हाला महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल का आणि तो चेहरा कोण असेल? वंचित बहुजन आघाडीची महिला मुख्यमंत्री पाहायला मला मनापासून आवडेल. वंचित समूहातनं वर आलेली आणि आयुष्य आंबेडकरी फुले आंबेडकरी चळवळीला झोकून देणारी वंचित समूहाचंच प्रतिनिधित्व करणारी कुठलीही महिला मुख्यमंत्री म्हणून पाहायला निश्चितपणे असेल आणि तो मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण समजेल. माझा पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मला एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांना दाखवावासा वाटेल. ऐतिहासिक घराण्याच्या या महान लोकांच्या समोर मी बसलोय. माझा खरंच विश्वास बसत नाही. पण एवढीच आहे, आभाळ जरी हाती, आभाळ जरी कवे त्यांच्या पायाखाली बाती आहे, ही अशी माणसं. आणि आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. निलेश आहे, एक व्हिडिओ बघूया. कारण काय हे साधं राहणं, साधं वागणं आम्हाला आमच्यातली माणसं वाटायला लागतात, आम्हाला आमचे मायबाप वाटायला लागतात जेव्हा आम्ही यांच्या जवळ जायला लागतो. मी अगदी प्रेमात पडतो. खाली तो चिन्मय मांडलेकरचा फोटो दिसतोय. त्यांनी पोस्ट केली. वसंतराव नाईक या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. साहेब, काय आठवणी आहेत साहेब या फोटोविषयी काय सांगू शकाल? कारण हे प्रत्येकाला याचा म्हणजे ज्या प्रेमात पडतो या सगळ्या गोष्टींच्या की हे सहज किती सहज वाटलं. या फोटोविषयी आठवण काय सर? मी असं म्हणेन की लोकांनी बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आम्ही सुद्धा माणसं आहोत, आपण पण माणसं आहोत. तर हे जे वेगळ्या पीसेस प्रमाणे वागण्याची जी पद्धत आहे ती असारी लोकांनी असायला बदललं पाहिजे. आपण सामान्य आहोत, माणसांमधले आहोत आणि सर्वसामान्य माणसं जसा जगतो तसं आपणही जगलं पाहिजे. तरच मी असं म्हणतो या ठिकाणी की तुम्ही आनंदाने जगू शकता, नाहीतर मी वेगळा आहे
कायमचं डोक्यात ठेवावं लागतं आणि ते कायमचं डोक्यात ठेवलं की ते कायम आपल्याला असं जाणीव करून देत असतं की मी वेगळा आहे आणि मग वेगळं वागावं लागतं. ते मला वाटतं जरा कृत्रिम जगणे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी जे जगतोय ते माझं नॅचरल जगणे असं मी मानतो. अगदी याचाच संबंधित दुसरा प्रश्न माझ्या मनात येतोय साहेब की एक प्रचंड दहशतीच्या वातावरणात समाज जीवन सध्या वावरते आहे, अनुभवते आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कसं बोलावं असा प्रश्न पडतोय जे स्वतःही कुठल्या तरी वैधानिक पदावर आहे. आणि अशा वेळेस फक्त एकच माणूस बोलताना दिसतोय, तो म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आपण सहज सामान्य माणसासारखे वावरता इथपर्यंत ठीक वाटते, पण साहेब आपल्याला सुरक्षा नसते, काही नसते. किती सहज लोकांमध्ये तुम्ही शिरता, काय आणि काय काय प्रेरणा काय आहे याच्या मागे, किंवा काय वाटतंय तुम्हाला? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की तुमचं म्हणणं जर प्रामाणिक असेल आणि कुठच्या हेतूने नसेल तर लोक स्वीकारतात, तुमचा विरोधकही स्वीकारतो अशी असणारी परिस्थिती. आणि तिथे पण तुम्हाला भीती बाळगण्याची कारण नाही आहे, कारण तुमचा तो व्यक्तिगत संघर्ष नाही, तो समाजासाठी असेल किंवा देशासाठी असेल किंवा तुमचं असताना जे काही ओपिनियन आहे ते ओपिनियन तुम्ही तुमचं मत आहे ते मत तुम्ही मांडताय. आणि माझं म्हणणं असं आहे की मी आत्ताच मागच्याच आठवड्यात कोर्टामध्ये होतो आणि जेव्हा एक पिटिशन होतं की ज्याच्यामध्ये मी आर्ग्यू करत होतो आणि कोर्टाला असं म्हटलं होतं की मी स्वतःहून सॉव्हरेन आहे. आपल्या इथे असणारी लोकशाही अजून आपण घुसवलेली नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी असं नाही म्हटलं तुम्ही सॉव्हरेन कसे आहात, तर म्हटलं माझा राजा मीच आहे. फक्त सहजीवनामध्ये जगायचं आहे म्हणून मला असताना काही बंधनं घालावी लागतात, काही नियम पाळावे लागतात. ते नियम पाळणं हे माझं असताना कायदेशीर बंधन मी असताना त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे जेवढं मी एग्री केलंय तेवढ्या ह्याच्याप्रमाणे मी वागतो. उरलेला मी असताना स्वतंत्र आहे. ही जेव्हा आपली जगण्याचं मी असं म्हणतो प्रिन्सिपल ज्यावेळेस ठरतात, ज्याला मी फंडा असं म्हणतो, आपले फंडा आपले क्लिअर असतील तर माझ्या अंदाजानं आपण कोणाचीही भीती बाळगण्याची काही कारण नाही. पण आपली ज्यावेळेस क्लॅरिटी नसते किंवा स्पष्टता नसते त्यावेळेस मी बोलतोय ते कोणाला कसं लागेल कसं नाही लागणार याचा माझा विचार पडतो. त्यावेळेस मी असं भ्यायला लागतो अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे आपले स्वतःचे असणारे अधिकार काय कुठपर्यंत आहेत, काय मर्यादित आहेत, त्याची असणारी चौकट आपल्याला लक्षात आली की आपण असताना मोकळेपणाने जगू शकतो. कोणाची भीती बाळगण्याची कारण आपण पाहिलंय की काही लोकांचे फंडे क्लिअर होते, विचार क्लिअर होते, स्पष्ट क्लिअर होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, पानसरे असतील, ही सर्व प्रकरणं आम्ही तुम्ही सर्व महाराष्ट्राने पाहिलीच आहे. आणि मग अशा वेळेस बाळासाहेब ज्या तीव्रतेनं सूर्याची आग ओकतात जुन्या वाईट गोष्टींवर, अशा वेळेस तुम्ही एवढे बिनधास्त वावरता, हा आत्मविश्वास कुठून येतो सर? लोकांचं काय? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की ही माणसं सुद्धा एवढी फिअर्स मांडत होती. मी असं म्हणेन की हा टग ऑफ वॉर आहे असं मानून कलबुर्गी जे मांडत होते, त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकर जे मांडत होते, ही सगळी मंडळी जी आहेत त्यांना जे वाटत होतं ते मांडत. त्यांचं काही जणांना पटत नव्हतं हेही आपल्याला सगळं दिसतं. मी जे मांडतोय ते अनेक जणांना त्या ठिकाणी पटत नाही याच्याबद्दल हेही सगळं दिसते. ते शेवटी कोणाला तरी पटत नाही म्हणून थांबायचं का,
किंवा ज्याला पटत नाही तो आपल्याला इजा करेल म्हणून आपण थांबायचं का? तर मी असं म्हणत नाही. शेवटी समाजामध्ये जे आपल्याला घडवावं असं वाटतंय ते आपण घडवलं पाहिजे आणि ते आपण बोललं पाहिजे. तर ते असताना किंमत असते. किंमत मोजायला आपण तयार पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असताना मी असं म्हणणार नाही की त्याच्यामध्ये असताना व्हायलन्स हा जो भाग आहे, मी असं म्हणेन की व्हायलंट हा भाग आलेला आहे, नाही असं नाही. पण तो व्हायलंट हा भाग आल्यामुळे आपण असताना कुठेतरी थांबायचं, कुठेतरी भीतीच्या वातावरणामध्ये राहायचं मी ते मानत नाही. त्याच्यामुळे असं आपण लढत राहायचं हेच फक्त मानतो. नाही, तुम्हाला नाही वाटलं की साहेबांनी थोडी काळजी घ्यावी, थोडंसं हे राहावं? 2017-18 मध्ये जेव्हा एका पाठोपाठ नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी ही प्रकरणं, गोविंद पानसरे हे सगळ्या एका बाजूनी प्रकरणं घडत राहिली आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने उजव्या कडव्या शक्तींवरती प्रहार करणं चालू होतं. त्यावेळेला निश्चितपणे भीती वाटली. अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळेला ताई साहेबांना एकटं पाठवू नका, आम्ही बॉडीगार्ड म्हणून जायला बरोबर आहोत असं सुचवलेलंही होतं. आणि मी आणि सुजातनी एकदा तसा साहेबांकडे विषय पण काढला होता. पण साहेबांनी जे उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर तो विषय आमच्या घरात कायमचा बंद झाला. ते असं म्हणाले की जर हल्ला झाला तर तो माझ्यावर होणार नाहीये, माझ्यावर होणार आहे, तो माझ्या बरोबरच्या तरुण कार्यकर्त्यांवरती होणार नाहीये, पण माझ्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यांचे संसार आहेत आणि माझ्यासाठी मला दुसऱ्याचा जीव धोक्यात करायचा नाहीये. आणि त्यांच्या या उत्तरानंतर आम्ही दोघं गप्प बसलो होतो. मला वाटतं ताई की नाही की साहेबांचं उत्तर हे असावं की मी गर्दीत मिसळेल, मी लोकात मिसळेल, माझ्यावर हमला होऊच शकत नाही. मला जो आतून वाटतोय ना साहेबांचा आत्मविश्वास काय असावा, कारण मी बाबासाहेबांचा नातू आहे, मी प्रकाश आंबेडकर आहे. माझ्या केसाला जरी हात लागला तर सगळ्या देशाला माहित होईल की काय होणार आहे. पुढचा प्रश्न तरी आपल्यासाठी आम्हाला सर्वांना माहिती आहे, साहेब बोलत नाही, साहेबांचं मोठेपण आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांच्या सहभागावर आपण समाधानी आहात का? महिला सक्षमीकरणाबाबत आपल्याला आपल्या अपेक्षा आता काय आहेत? मला असं वाटतं हा प्रवास आहे आणि तो चिरंतन चालू राहणारा प्रवास आहे. त्याच्यामुळे प्रवासाबद्दल समाधानी आहे का? तर ते समाधान आहे, ते वाढत आहे, पण ते अंतिम ध्येय गाठले असं अजूनही मी म्हणणार नाही. एका गोष्टीचा मला निश्चितपणे अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांपैकी वंचित बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे की ज्याच्या प्रदेशाध्यक्ष महिला आहेत, त्या महिला चळवळीतून आलेल्या आहेत आणि बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. आत्ता अकोला जिल्हा परिषदेमधल्या 6 पदांपैकी 5 पदावरती महिला आहेत आणि त्या सक्षमपणे जिल्हा परिषद त्याच्यामध्ये सांभाळतायत. आणि तरीही मी म्हणेन की ज्या प्रमाणामध्ये सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा वाटा पाहिजे तितका अजून आला नाहीये. त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करत राहावा लागेल आणि तो आम्ही करत राहू. म्हणजे मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला निश्चितच जर महिला मुख्यमंत्री पाहायची असेल तर एकच पर्याय काय बघायचा ना, महाराष्ट्राचा महिला मुख्यमंत्री. जाऊ द्या महाराष्ट्रभर आवाज. पुढच्या प्रश्नाकडे वळूया, 5व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. याचा व्हिडिओ होता आपल्याकडे, आपण व्हिडिओ बघू आणि मग प्रश्नावर थोडंसं त्याचं विश्लेषण करतो. की तेलंगणामधला साहेब हा सोहळा, त्या गर्दीमध्ये साहेबांच्या अवतीभोवतीची माणसं बघा. हा एकच व्हिडिओ आम्ही मिळवला. आणखी भरपूरही मिळवण्यासारखं आहे की देशाच्या कुठल्याही राज्यात साहेबांनी जावं आणि
लोकांची अवतीभोवती गर्दी व्हावी, देशभरात कुठल्याही राज्यात आपल्या स्वागतासाठी तयार आहे साहेब. पण अशाही वेळेस आपल्याला देशाचं नेतृत्व करावं असं वाटत नाही का?